मुलं आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही. तर नक्कीच शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत. त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात. आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत. मोठं रॅकेट याचं चालतं आणि रॅकेटवरती सरकारचा अंकुश नाही आहे. सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केल्यावरती पटलावरती आल्यावरती मंत्री उपस्थित नसतात, असं देखील राज ठाकरेंनी त्यावर म्हटलं. नाही, असं घडलेलं नाही. सभागृहामध्ये या विषयासंदर्भात ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाले किंवा लक्षवेधी किंवा जे काही सभागृहाचे आयुध आहेत त्या आयुधानुसार ज्या वेळेस हा विषय सभागृहामध्ये आलेला आहे त्या वेळेस गृहराज्यमंत्री म्हणून आम्ही ज्याच्यावर आम्हाला जबाबदारी दिली असते त्यावेळेस पंकज भुयार साहेब आहेत आणि मुख्यमंत्री महोदय तर असतातच. त्यामुळे असं कधी घडलेलं नाही. त्यांनी असं देखील म्हणले केंद्राशी संगनमत करून काहीतरी याच्यावरती ठोस उपाययोजना केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत, त्याच्यामुळे लवकर पर्याय काढला जाईल, उपाययोजना केली जातील असं. ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदय ह्यावरती लक्ष ठेवून आहेत. ह्यावरती त्यांनी ज्या कारवाई आजपर्यंत केल्या आहेत मी त्याच आकडेवारीनुसार मी सांगितलं आहे. ही अधिकृत आकडेवारीच आहे. काय होतं आहे, मिसिंग आपली जे पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरती जेव्हा मुलं हरवतात तेव्हा त्यांची माहिती दिली जाते, पण तेव्हा ती सापडतात ते अपडेट होत नाही. तर ते देखील आपण अपडेट करायला तर सुरुवात करणार आहोत. मागील अधिवेशनामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सूचना केलेल्या आहेत. आणि जर का आपण आकडेवारी पाहिली तर जवळपास 90-95% जास्त मुलं ही सापडून येतात. त्यामुळे नक्कीच विषय गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्यामध्ये उपाययोजना ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत राबवलेल्या आहेत आणि त्याचा चांगला इफेक्ट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रेशीमबाग इथे संघाचा बौद्धिक वर्ग आहे, काही निमंत्रण आलंय? नाही, मला वाटतं गेली 3 वर्ष नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्ही इथे रेशीमबाग इथे आम्ही जातो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवण्यासाठी जो उठाव केला, शेवटी ते हिंदुत्ववादी विचाराने आम्ही तो उठाव केला. आणि RSS आणि शिवसेना हा शेवटी हिंदुत्वाचा भारत देशामध्ये कदाचित जगामध्ये हिंदुत्ववादी विचाराची असलेल्या ह्या प्रबळ संघटना आहेत आणि त्यामुळे एक विचाराच्या व्यासपीठावर येणं काही चुकीचं नाही. धन्यवाद. तर